ठाण्यातील दिवा येथील खाडीत अवैध भराव टाकण्यात येत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी केला आहे। या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याचा आरोप असून संबंधित व्यक्तींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अवैध भरावामुळे मोठ्या प्रमाणात कांदळवन नष्ट झाले आहे आणि पावसाळ्यात दिवा शहरात पाणी साचून जीवितहानी झाल्यास तहसीलदार कार्यालय आणि स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार असणार असल्याचं शैलेश पाटील यांनी म्हटलं आहे। पोलिसांची चर्चा झाली आणि निवेदन पण दिलंय। विनाकारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब आणि आमचे खासदार यांच्यावर विनाकारण काही संबंध नसताना त्यांची बदनामी केली जाते फेसबुकच्या द्वारे। हा गणेश निलकंठ पाटील आहे, याला कोणी सांगितलं काही भरणी साहेबांचे आश्वासन चालू आहे। गणेश निलकंठ पाटीलवर मोठा गुन्हा दाखल केला पाहिजे आपण। आणि दुसरी गोष्ट आहे, मुक्ता बिल्डर आहे प्रवीण पाटील, त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे। तो आमच्या साहेबांचं नाव कशा सांगतो, काही संबंध नसताना आमच्या साहेबांचं नाव घेतोय, खासदार साहेबांचं नाव घेतोय, यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे साहेब। सर, ही कोण व्यक्ती आहे जी फेसबुकवर ते वारंवार आणि कधीपासून ही फेसबुकवर जवळजवळ 8 ते 9 महिने झाले गणेश निलकंठ पाटील जो मुंबईला राहतोय आज साहेबांची बदनामी करतोय। कोणत्या पक्षाशी त्यांचा संबंध आहे? नाही, असं काही नाही, कुठल्या पक्षाचा संबंध आहे ते आम्हाला माहिती नाही, पण आमच्या साहेबाची बदनामी करतोय म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय। कारण आम्ही आज थांबेल उद्या थांबेल, काही थांबायचं नाव घेत नाही, तो नुसता फेसबुकवर साहेबांची बदनामी करतोय। पोलिसांशी का बोलणं झालं काय? आता साहेब पोलिसांनी बोलणं झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत शिंदे साहेब, त्यांनी सांगितलं गुन्हा दाखल करून घ्या। पण कुठला गुन्हा दाखल करणार ते अजून आम्हाला सांगितलेलं नाहीये। ज्या ठिकाणी भरणी सुरू आहे त्या ठिकाणी कारवाई करण्याची काही मागणी केलेली आहे? हो, ती पण कारवाईची करण्याची मागणी केली आहे। आणि ज्यांची जागा ताब्यामध्ये होती ते ताबेवाल्यांना सुद्धा ती जाऊन देत नाहीये। तिथे मँग्रोवची कत्तल केली आहे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे। आणि दुसरी गोष्ट आहे, जे नॅचरल नाले होते आमचे पहिलेपासून जे नाले जे होते ते नाले सुद्धा बुजवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। पुढच्या काळात जर पाऊस जास्त पडला तर साब्या गावातील सर्व चाळीतील लोक मरण पावतील आणि मरण पावल्यानंतर त्याचा जिम्मेदार असेल मुंब्रा पोलीस स्टेशन आणि तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालय। या संदर्भातलं पुढचं पाऊल का असणार आहे, मागणी का असणार आहे? आमची मागणी अशी असेल की तिथले गुंडे हटून आमचा दिवा मुंब्रा रस्ता पहिला चालू करा आणि ती अद्वैत भरणी चालू आहे, जे हायकोर्टाने सुद्धा ऑर्डर दिली बंद करायची, ती बंद केली पाहिजे। आणि आमच्या साहेबांचं नाव कुठेही येता कामा नये, की साहेबांचा काडीचाही 3 मात्र सुद्धा त्यामध्ये हात नाहीये। आणि ते प्रवीण पाटील सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, जो आमच्या साहेबांचं नाव घेतोय। ही जागा जमीन कोणाची आहे आणि संदर्भातले काय कधीपासून भराव जे होते? ती जागा आहे धर्मेंद्र गोयल, आदित्य गोयल त्याचा मालक आहे। आणि ती जागा होती पूर्ण साबेवाल्यांच्या ताब्यामध्ये जागा होती। जवळजवळ 50 वर्ष तिथे शेती करत होते लोक। ती जबरदस्ती येऊन त्यांनी त्या बिल्डरशी काय संगनमत केलं माहिती नाही, मुक्ता बिल्डरशी त्यांनी जबरदस्ती येऊन शेतकऱ्यांना सुद्धा गुन्हे दाखल करायला लावले आणि ते जागेवर सुद्धा जाऊन देत नाहीत। ते जवळजवळ एका आपल्या साब्याच्या नारळाची झाड लावली, 45 नारळाची झाड लावली 25 वर्षा अगोदर। खूप मोठी नारळ झाड होती, त्या नारळ सुद्धा येत होते, ती सुद्धा नारळ पूर्ण तोडून टाकली लोकांनी आणि मँग्रोवची सुद्धा पूर्ण कत्तल करून टाकली आणि जेवढे नॅचरल नाले आहेत ते सुद्धा बुजवून टाकले। मुक्ता बिल्डर म्हणून आहे प्रवीण पाटील, मुक्ता बिल्डरचा मेन आहे, त्याच्यावर मोठा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। एवढ्या वेळापासून भरणी चालू आहे, आज इथपर्यंत भरणी पोहोचलेली आहे आपण बघत असाल, पण आज आपण एवढं उशिरा का आहे? आम्हाला वाटलेलं का बाबा ते जे ज्यांच्या ताब्यात जागा आहे त्यांना मोबदला देतील आणि ज्यांची जागा ताब्यात होतील त्यांचे सुद्धा आम्ही फोन केले, तेवढं आम्हाला आमची मीटिंग झाली आहे, आम्हाला ते लोक मोबदला देणार। पण असं काही घडलेलं नाही, त्या मोबदल्यावर काय दिलं नाही। आता म्हणजे वाट बघण्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि ती आता भरणी बंद व्हायला पाहिजे।